पता चल रहा है कि देश कितने आगे जा रहा है और हमारी दुनिया की अर्थव्यवस्था में दिक्कतें आ रही है, लेकिन हमारी अर्थव्यवस्था जो भारत की आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के वजह से 11वें नंबर से 5वें नंबर पे आई है और $5 ट्रिलियन का जो टारगेट रखा है उन्होंने, ये बहुत बड़ी अपने आप में बड़ी अचीवमेंट है। इसलिए आने वाले चुनाव में मैं तो कहूँगा कि अब तक के सारे रिकॉर्ड जो है लोकसभा चुनाव में आदरणीय मोदी जी के नेतृत्व में टूट जाएंगे और सब रिकॉर्ड टूट के बहुत ही थम्पिंग मेजोरिटी से लोकसभा चुनाव मोदी जी के नेतृत्व में जीतेंगे। जम्मू कश्मीर में भी लोग चुनाव चाहते हैं। अब ठीक है, सब जगह जो भी है प्रधानमंत्री जी निश्चित रूप से इसके बारे में निर्णय लेंगे। सिन्हा साहब यहाँ पर है। श्रीकांत जी ने कुछ कहा है कि कुछ लोकल लीडर नहीं, वो छोटी बात थी, वो खत्म हो गई। वो महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष भारतीय जनता पार्टी के आदरणीय बावनकुळे जी ने उसके ऊपर एक्सप्लेनेशन दिया है, तो मुझे और बोलने की आवश्यकता नहीं लगती है। थैंक यू। तर यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की येत्या काळातील लोकसभा निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं सांगत असताना थम्पिंग मेजॉरिटीने यावेळेला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होतील आणि लवकरच सत्ता त्यांच्या नेतृत्वामध्ये स्थापित होईल असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे। तसंच त्यांच्यावर महाराष्ट्राचीही जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे कुणाला रिपोर्टिंग करणार अशी चर्चा रंगत असताना स्वतः सुप्रियाताईंनीच मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे, तर राज्यात छगन भुजबळ, अजितदादा आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार असल्याचं स्पष्ट केलं। याशिवाय त्यांनी घराणेशाहीच्या आरोपांपासून ते अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली आहेत। मी प्रफुल्लभाईंना आणि आदरणीय पवार साहेबांना अर्थातच रिपोर्ट करणार आणि राज्यामध्ये अर्थातच भुजबळ साहेब, दादा, जयंतराव या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार। भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला दादाचे मूड स्विंग्स फक्त त्यांनाच माहिती असतात का? आणि दुसरं आहे की शेवटी आंब्याच्याच झाडाला दगड मारणांना बाबळीला कोण मारतं का? त्याच्यामुळे दादावर टीका करून राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला दुसरा मार्गच नाहीये ना। माझा ज्या घरात जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमानच आहे। म्हणून जेव्हा मला 1 नंबरचं रँकिंग मिळतं देशामध्ये, तेव्हा माझे वडील मला सगळ्यात 1 नंबरनी पार्लमेंटमध्ये पास करत नाहीत। लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना। म्हणजे मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून मी पार्लमेंटमध्ये पहिली येते का देशात? नाही। ते तिथे बसणारे जे प्रिन्सिपल आहेत ते तर माझे वडील नाहीत। त्याच्यामुळे जेव्हा मला संसद रत्न मिळतं सातत्याने, तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही। सोयीप्रमाणे आमची घराची दिसते। लेट्स गो बाय परफॉर्मन्स अँड डेटा।